Hello and welcome my dear friends and students. In today's video I am going to explain some more uses of a potentiometer which related to our daily life. In previous video we had also seen the uses of potentiometer, but that uses related to the laboratory. आपण जे आधी potentiometer चे uses पाहिले, comparison of EMF, measurement of EMF to determine the internal resistance of cell. All these are performed in the laboratory. आपण potentiometer चे जे uses बघितले ते laboratory रिलेटेड होते. एखाद्या सेलचं EMF मेजर करणे, दोन दिलेल्या सेलचं EMF कंपेअर करणे किंवा दिलेल्या सेलचं इंटरनल रेजिस्टन्स मोजणे, हे आपण पोटेंशियोमीटरचे युजेस याआधी आपण बघितले. बट वी हॅव टू ऑल्सो स्टडी सम मोर युजेस रिलेटेड टू आवर डेली अप्लाइड लाईफ. आपल्या जीवनामध्ये आपण या पोटेंशियोमीटरचा वापर कुठे कुठे करतो, हे काही तीन शॉर्ट युजेस आपल्याला इथे स्टडी करायचे आहेत. त्यातला पहिला यूज आहे पोटेंशियोमीटर ॲज अ voltage divider. Second use है potentiometer as a audio control and potentiometer as a sensor. असे आपल्याला तीन छोटे छोटे uses या potentiometer चे स्टडी करायचे आहेत. फर्स्ट वन potentiometer as a voltage divider, second one potentiometer as a audio control and third one potentiometer as a sensor. Now let us start from the first use, potentiometer as a voltage divider. As the name itself indicates, whatever the total potential applied at the end points, if you want to divide that total potential as per our requirement, then that can be done. That can means the total potential that can be divided as per our requirement with the help of potentiometer. पोटेंशियोमीटरच्या सहाय्याने आपण जरी इथे दोन एंड पॉइंटला किती पोटेंशियल अप्लाय केलेलं आहे तर त्याला आपल्या गरजेनुसार आपण डिवाइड करू शकतो विथ द हेल्प ऑफ पोटेंशियोमीटर. त्याला आपण इथे त्यांनी म्हटलेलं आहे पोटेंशियोमीटर ॲज अ व्होल्टेज डिवायडर. त्याच्या नावातच आहे. इथे आपण कशाला डिवाइड करतोय? व्होल्टेजला. डिवाइड करणे म्हणजे त्याची विभागणी करणे. आपल्या गरजेनुसार आपल्याला पाहिजे तसं पाहिजे तेवढंच पोटेंशियल आपण मिळवणे. बघा मग ते जे डिव्हाइस आहे पोटेंशियोमीटर अलॉंग विथ वन डिव्हाइस विच इज कनेक्टेड टू द स्लाइडर. तर ते ही या सर्किट डायग्राम प्रमाणे दिला. अगदी साधा आहे. हे वरचं जे आहे हे पोटेंशियोमीटरची अरेंजमेंट आहे. as usual AB is a several meter long potentiometer wire, that is the conducting wire. A end is connected to positive terminal of cell, B end is connected to negative terminal of cell through the external resistance. इथे आपल्याला एक एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे वापर करायचा आहे. त्यानंतर इथे एक आपल्याला डिव्हाइस छोटंसं यूज करायचं आहे. त्या डिव्हाइसला पुन्हा आपण कसं कनेक्ट केलं तर जिथे आपण पॉझिटिव्ह टर्मिनल जोडलेला आहे सेलचा ए पॉइंटला तिथे एक टर्मिनल जोडायचं आहे आणि या डिव्हाइसचं दुसरं टर्मिनल आपल्याला या स्लाइडरला जॉईन करायचं आहे. मग आपण पाहिजे तसं पोटेंशियल आपल्या पद्धतीने आपण त्याला डिवाइड करू शकतो. मग याचं डिस्क्रिप्शन कसं दिलंय बघा. अगदी शॉर्ट डिस्क्रिप्शन आपल्या टेक्स्ट बुक मध्ये त्यांनी दिलंय. या डिव्हाइस बद्दलची इन्फॉर्मेशन त्यांनी आपल्याला दिलेली नाहीये. मग इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं की पोटेंशियोमीटर दॅट कॅन बी यूज ॲज अ व्होल्टेज डिवायडर. पोटेंशियोमीटरला आपण काय म्हणून यूज करू शकतो? व्होल्टेज डिवायडर. कशासाठी? टू डिवाइड द व्होल्टेज, दॅट इज द आउटपुट व्होल्टेज. आपल्याला नेहमी आउटपुट व्होल्टेजला डिवाइड करायचं आहे कंटिन्युअसली ॲज पर आवर रिक्वायरमेंट. म्हणून मग इथे लिहिलं आहे बघा. फर्स्ट पॉइंट, पोटेंशियोमीटर कॅन बी यूज ॲज व्होल्टेज डिवायडर टू कंटिन्युअसली चेंज द आउटपुट व्होल्टेज. आपलं इनपुट व्होल्टेज ॲज इट इज राहतं, पण आपल्याला जे मिळतं ते आउटपुट व्होल्टेज त्याला आपल्या गरजेनुसार आपण चेंज करतो. तर त्यासाठी लागणारी ही अरेंजमेंट आहे बघा. तर या फिगर नुसार आपण या वायरचा अक्रॉस टोटल पोटेंशियल अप्लाय केलेला आहे V. म्हणून मी तिथे लिहिलेला आहे दॅट इज फ्रॉम द फिगर पोटेंशियल V
is set up between the wire AB of a potentiometer wire. त्यानंतर वन एंड ऑफ द डिव्हाइस, बघा हा डिव्हाइस दिलेला आहे आपल्याला, या डिव्हाइसचा एक एंड कुठे जोडला आपण ए पॉइंटला, आणि दुसरा जो आहे तो कुठे जोडलेला आहे आपण, the other end is connected to the slider that can move along the wire AB. हा जो पॉइंट दाखवलेला आहे मी, हा स्लाइडर आहे की जो आपण या डिव्हाइसच्या दुसऱ्या एंडला कनेक्ट केलेला आहे. दिस वन इज अ स्लाइडर, जस्ट लाइक अ जॉकी. जॉकीला पण आपण स्लाइड करतो. त्यानंतर आपण ज्या पॉइंटला त्याला टच करू वायरच्या, त्यामुळे त्या वायरचे दोन पार्ट होतील, AP आणि PB. AP ची लेंथ आपण कन्सिडर करूया L1, PB ची लेंथ कन्सिडर करूया L2. मग या लेंथ नुसार त्या इनपुट व्होल्टेज जे आपण अप्लाय केलेला आहे त्याचं इथे डिवाइड होतं, डिव्हिजन होतं ऍज पर द प्रपोर्शन टू द लेंथ. म्हणून मग इथे A पासून P पर्यंत या V चं डिव्हिजन झालं ऍज अ फर्स्ट व्होल्टेज V1 आणि P पासून B पर्यंत सेकंड व्होल्टेज डिवाइड झालं ऍज अ V2. म्हणून बघा इथे लिहिलेलं आहे की द व्होल्टेज V गेट डिवाइडेड इन प्रपोर्शन टू द लेंथ L1 and L2. मग इथे पहिला पोटेंशियल AP मधलं पोटेंशियल, हे जे पोटेंशियल आहे हे बिटवीन टू पॉइंट आहे A आणि P. हे जे पोटेंशियल आहे बिटवीन P and B मधलं आहे. मग पहिली लेंथ L1 असल्यामुळे इथे इट इज d dt ऑफ पोटेंशियल विच इज द फंक्शन ऑफ लेंथ dV by dt. म्हणजेच आपण पोटेंशियलला डिवाइड करतोय इन प्रपोर्शन टू द लेंथ, आणि उरलेली जी लेंथ आहे ती राहील L - L1 किंवा इथे तुम्ही L2 लिहू शकता. आपण टोटल लेंथ घेतलेली आहे L, म्हणून सेकंड पोटेंशियल जे दिले आपल्याला d dt ऑफ पोटेंशियल विच इज द फंक्शन ऑफ रिमेनिंग लेंथ दॅट इज L - L1. असं अगदी छोटंसं शॉर्ट मध्ये आपल्याला दिलेलं एक छोटं ऍप्लिकेशन आहे पोटेंशियोमीटरचं. पुन्हा बघा, potentiometer as a voltage divider. Simply it consists of a potentiometer wire AB which is connected to the cell and external resistance along with one device. Now here the positive terminal of the cell connected to point A, negative terminal is connected to the point B through the external resistance. One device is connected in such a way that here one terminal is connected to the point A and another terminal is connected to the slider. Now let us consider V be the total potential applied across the wire AB, that is the input voltage. Then capital L, that is the total length of that wire. When we touch that slider at any point in such a way that wire, the length of wire divided into two parts. I am not saying equal parts, two parts L1 and L2. So let that point is P. So let AP equal to V1 and PB equal to L minus L1 घेऊ शकता किंवा that is the L2. म्हणून मग हे जे डिस्क्रिप्शन आपण इथे लिहिलेलं आहे की पोटेंशियोमीटर कॅन बी यूज ॲज अ व्होल्टेज डिवायडर. पोटेंशियोमीटरला आपण व्होल्टेज डिवायडर म्हणून यूज करू शकतो. कशासाठी? जस्ट टू चेंज द आउटपुट व्होल्टेज ॲज पर अवर रिक्वायरमेंट. मग हे कशाने बनलेलं आहे? तर आपण टोटल पोटेंशियल किती अप्लाय केला AB च्या अक्रॉस, VB द टोटल पोटेंशियल सेट अप अक्रॉस द AB. त्यानंतर आपण त्या डिव्हाइसला कसं जोडलाय? तर वन एंड ऑफ द डिव्हाइस इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह पॉइंट A and other end is connected to the slider that can move along the wire. जेव्हा आपण या स्लाइडरला एखाद्या पर्टिक्युलर पॉइंटला टच करू त्यावेळेला त्या टोटल पोटेंशियलला दोन भागात डिवाइड करण्यात आला आहे, V1 and V2 which is proportion to the length. म्हणून मग पहिली लेंथ L1 आहे, म्हणून मग इथे लिहिलं d dt of potential which is the function of L1 and d dt of potential which is the function of remaining length. इथे L2 पण लिहू शकता तुम्ही किंवा L minus L1 हा दिलेला पहिला यूज आहे. त्यानंतर सेकंड यूज आहे आपल्याला म्युझिक सिस्टीम मध्ये
आवाज आपल्या गरजेनुसार कमी किंवा जास्त करण्यासाठी जे बटन दिलेलं असतं, जे नॉब दिलेलं असतं ते म्हणजेच पोटेन्शियोमीटर. मग आपण ऑडिओ सिस्टीम मध्ये जे लो क्वालिटीची किंवा लो पॉवर ऑडिओ सिस्टीम असतं त्याच्यामध्ये जे नॉब दिलेले असतात, आपण व्हेइकल मध्ये म्युझिक सिस्टीम वापरतो त्यामध्ये जे नॉब दिलेले होते 1 2 3 त्या आवाज वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी ते म्हणजेच पोटेन्शियोमीटर असतं. मग ऑडिओ कंट्रोल in order to increase the sound or decrease the sound or in order to change certain characteristic of a audio signal we have to use the potentiometer. पुन्हा आपण बटन जे असतं नॉब असतं बघा, जुने जे काही म्युझिक सिस्टीम होते त्याच्यामध्ये असे खटक्याचे नॉब राहत होते, त्याच्यावर 1 2 3 4 असं लिहित होतो. आपण त्याला आवाज वाढवणे किंवा आवाज कमी करण्यासाठी जो नॉब आपण वापरतो तो नॉब म्हणजेच पोटेन्शियोमीटर. आणि त्या नॉबचा वापर आपण कशासाठी करत होतो, आपल्या ऑडिओ सिस्टीमचा ऑडिओ सिग्नलची स्ट्रेंथ वाढविणे किंवा कमी करणे. तर तो पॉइंट आपल्याला दिलेला आहे की स्लाइडिंग पोटेन्शियोमीटर्स दॅट आर कॉमनली यूज इन मॉडर्न लो पॉवर ऑडिओ सिस्टीम, ज्याची पॉवर कमी आहे अशा ऑडिओ सिस्टीम मध्ये या स्लाइडिंगची किंवा रोटेटरी दोन्ही, एकतर स्लाइड तुम्ही बटन जुन्या याच्यामध्ये असे बटन राहत होते, बटन पुढे नेलं तर आवाज वाढत होता, मागे नेलं तर आवाज कमी होत होता, त्याला आपण स्लाइडर म्हणतो. किंवा असं गोल फिरवण्याचं राहत होतं त्याला रोटेटरी म्हणतो आपण. सो बोथ स्लाइडिंग and rotatory potentiometer regularly used for the frequency attenuation. Attenuation म्हणजे लॉस. ऑडिओ सिग्नलची फ्रिक्वेन्सी ही लॉस म्हणजे आयदर डिक्रीज. जनरली आता इथे अटेन्युएशन म्हणजे लॉस म्हणतात, म्हणजे डिक्रीज. लाउडनेस कंट्रोल, आवाज कमी किंवा जास्त. अँड फॉर कंट्रोलिंग डिफरंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ द ऑडिओ सिग्नल. जनरली ऑडिओ सिग्नलच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक असतात, एक तर त्याचा एम्प्लिट्यूड किंवा त्याची फ्रिक्वेन्सी, एक तर त्याचा एम्प्लिट्यूड चेंज करतात किंवा त्याची फ्रिक्वेन्सी चेंज करतात किंवा त्याचा अँगल जो असतो त्याला आपण फेज म्हणतो. म्हणून त्याच्या 3 कॅरेक्टरिस्टिक एम्प्लिट्यूड, फेज आणि फ्रिक्वेन्सी हे पण आपण चेंज करू शकतो विथ द हेल्प ऑफ पोटेन्शियोमीटर. अगदी साधा यूज दिलेला आहे दुसरा की म्युझिक सिस्टम मध्ये as per our need we can increase the strength of that audio signal or decrease the strength of that audio signal along with the frequency attenuation and to change the other characteristic of a signal. That is the second use of potentiometer, that is potentiometer as a audio control. Now let us consider the third use, that is potentiometer as a sensor. Now let us consider the third use, which is given as potentiometer as a sensor. Now here, if the slider of potentiometer is connected to the moving part of machine, जे आता आपण बघितलं एक स्लाइडर असतो की जो पोटेन्शियोमीटर वायरच्या सोबत त्या डिव्हाइस सोबत आपण कनेक्ट करतो, तो जर मशीनच्या मूव्हिंग पार्ट सोबत आपण कनेक्ट केला तर तो एक मोशन सेन्सर म्हणून ऍक्ट होतो. त्या मूव्हिंग पार्टच्या डिस्प्लेसमेंट नुसार आपल्याला तिथे त्या सिग्नलचं एम्प्लिफिकेशन करता येतं. म्हणून माहिती दिलाय बघा सेकंड पॉइंट मध्ये, अ स्मॉल डिस्प्लेसमेंट ऑफ अ मूव्हिंग पार्ट causes the changes in potential which is further amplified using the amplifier circuit. त्या मूव्हिंग पार्टला ते डिव्हाइसच्या सोबत जे आपण मशीनचा मूव्हिंग पार्ट असतो त्याच्या सोबत त्याचं डिस्प्लेसमेंट ज्या प्रमाणात होईल त्या प्रमाणात तिथलं पोटेन्शियल हे चेंज होतं. आणि हे चेंज इन पोटेन्शियल आपल्याला जर एम्प्लिफाय करायचं असेल तर आपण एम्प्लिफायर सर्किटचा वापर करून आपण त्या पोटेन्शियलला जास्त प्रमाणात चेंज करू शकतो. द पोटेन्शियल डिफरन्स
is measured in terms of displacement of a moving part. अगदी थोड्याशा मोजक्याच प्रमाणात त्याची इन्फॉर्मेशन आपल्या टेक्स्टबुक मध्ये दिलेली आहे. हे नव्याने ऍड केलेले 3 पॉइंट आहेत की आपण व्होल्टेज डिवायडर म्हणून पोटेन्शियलचा वापर कसा करू शकतो, किंवा दुसरा यूज ऑडिओ कंट्रोल साठी आपण त्याचा वापर कसा करू शकतो, किंवा तिसरा आपल्याला दिलाय पोटेन्शियोमीटर ॲज अ सेन्सर डिपेंडिंग अपॉन द चेंज इन पोटेन्शियल ॲज पर द चेंज इन डिस्प्लेसमेंट. त्या मूव्हिंग पार्टचं डिस्प्लेसमेंट त्या मशीन पार्ट सोबत किती होईल त्यानुसार तिथलं पोटेन्शियल हे चेंज होत जाईल. म्हणजे इथे जे सेन्सर आहे, जसं एखादा टेम्परेचर सेन्सर असतं, त्या रेजच्या नुसार टेम्परेचर आपल्याला चेंज दाखवतं, तशा पद्धतीने इथे डिस्प्लेसमेंट जे आहे या डिस्प्लेसमेंटशी रिलेटेड तिथलं पोटेन्शियल चेंज होतं. अगदी 3च छोटे पॉइंट दिले आहेत बघा. पहिला पॉइंट दिलाय, इफ द स्लाइडर ऑफ पोटेन्शियोमीटर इज कनेक्टेड टू द मूव्हिंग पार्ट ऑफ मशीन. पोटेन्शियोमीटरचा स्लाइडर पार्ट म्हणजे ज्याला आपण मूव्ह करू शकतो, त्याला त्या स्लाइडर पार्टला जर आपण मशीनच्या मूव्हिंग पार्टशी कनेक्ट केलं तर तो सेन्सर म्हणून ऍक्ट करतो. मग त्याला आपण किती पर्टिक्युलर डिस्टन्स मधून इन पर्टिक्युलर डायरेक्शनला मूव्ह करतो. अ स्मॉल डिस्प्लेसमेंट ऑफ अ मूव्हिंग पार्ट causes the change in potential which is further amplified using the amplifier circuit. आपल्या गरजेनुसार जेवढं आपण त्या मूव्हिंग पार्टचं डिस्प्लेसमेंट करू तेवढं त्याचं पोटेन्शियल चेंज होईल, आणि या चेंज इन पोटेन्शियलला आपल्याला पुढे जास्त चेंज करायचं असेल तर आपण एम्प्लिफायर सर्किटचा वापर करून त्याला करू शकतो. मग इथे जे पोटेन्शियल डिफरन्स हे मेजर केलं जातं, हे इट इज द फंक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. Smaller the displacement, smaller is the change in potential. Greater the displacement, greater is the change in potential. So this is the third use given as a potentiometer as a sensor. त्यानंतर आता आपण पोटेन्शियोमीटर चे ऍडव्हांटेजेस ओव्हर द व्होल्टमीटर. बरेचदा 2 मार्काला आपल्या बोर्ड एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारतात, स्टेट द ऍडव्हांटेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर ओव्हर द व्होल्टमीटर. कारण व्होल्टमीटरच्या साहाय्याने आपण पोटेन्शियल डिफरन्स मेजर करू शकतो. मग इथे पोटेन्शियोमीटर का बेटर आहे, त्याचे कोणते ऍडव्हांटेजेस आहेत, तर ते ऍडव्हांटेजेस आपण इथे सांगू शकतो बघा. द फर्स्ट ऍडव्हांटेज इज दॅट पोटेन्शियोमीटर इज मोर सेन्सिटिव्ह दॅन द व्होल्टमीटर. म्हणजे आपण फार थोड्या स्मॉल चेंज इन पोटेन्शियल that can also be measured by the potentiometer. आपण पोटेन्शियल मधला थोड्यातला थोडा चेंज पण पोटेन्शियोमीटरच्या साहाय्याने मोजू शकतो, नॉट विथ द हेल्प ऑफ व्होल्टमीटर. पुढे आपल्याला येणार आहे व्हॉट डू मीन बाय ॲक्युरसी, व्हॉट डू मीन बाय सेन्सिटिव्हिटी. पुढचाच टॉपिक आपल्याला स्टडी करायचा आहे, तेव्हा आपण डिटेल मध्ये बघू. आता पहिला पॉइंट तुम्हाला ऍडव्हांटेजचा सांगतोय की पोटेन्शियोमीटर इज मोर sensitive than voltmeter. Potentiometer is more accurate than voltmeter. मग accuracy आणि sensitivity हे दोनही पोटेन्शियोमीटरचे जास्त आहे than the voltmeter. त्यानंतर आपण पोटेन्शियोमीटरचे युजेस बघितले. पोटेन्शियोमीटर हे पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी आणि ईएमएफ मोजण्यासाठी पण आपण वापरू शकतो. या उलट व्होल्टमीटर हे केवळ पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठीच वापरतात. म्हणून दुसरा आपण ऍडव्हांटेज लिहिला की पोटेन्शियोमीटर दॅट कॅन बी यूज टू मेजर बोथ पोटेन्शियल डिफरन्स एज वेल एज ईएमएफ, बट व्हाइल व्होल्टमीटर दॅट कॅन बी यूज ओनली टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स. त्यानंतर आता आपण सांगितलं की एखादी आपल्याला कोणत्याही सर्किट मध्ये पोटेन्शियल मोजायचं असेल, त्याची स्टँडर्ड व्हॅल्यू जर आपल्याला माहित असेल तर पोटेन्शियोमीटरने मोजलेली आणि व्होल्टमीटरने मोजलेली याच्यामध्ये पोटेन्शियोमीटरने मोजलेली ही मोर ॲक्युरेट राहील दॅन द व्होल्टमीटर. म्हणून इथे ॲक्युरसी इन मेजरमेंट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स ऑर ईएमएफ दॅट इज बाय पोटेन्शियोमीटर दॅट इज मोर दॅन द व्होल्टमीटर. त्यानंतर व्हेरी स्मॉल पोटेन्शियल डिफरन्स दॅट कॅन बी मेजर ओनली with the help of potentiometer and not with the help of voltmeter. व्होल्टमीटरच्या साहाय्याने व्होल्टमीटरची जी स्केल ठरलेली असते, पोटेन्शियोमीटरचा लिस्ट काउंट हा
खूप कमी असतो तर व्होल्टमीटरचा लिस्ट काउंट हा जास्त असतो. लिस्ट काउंट मीन्स मिनिमम डिस्टन्स that can be measured by that particular instrument, त्याला आपण लिस्ट काउंट म्हणतो. मग पोटेन्शियोमीटरचा लिस्ट काउंट खूप कमी असल्यामुळे आपण कमीत कमी जितकं स्मॉल व्हॅल्यू असेल ती स्मॉल व्हॅल्यू आपण पोटेन्शियोमीटरच्या सहाय्याने मोजू शकतो, नॉट विथ द हेल्प ऑफ व्होल्टमीटर. वी कॅन ऑल्सो मेजर द पोटेन्शियल बिटवीन एनी टू पॉइंट्स विथ द हेल्प ऑफ पोटेन्शियोमीटर अँड नॉट विथ द हेल्प ऑफ व्होल्टमीटर. आपण प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर शिकलो की आपण कोणत्याही दोन पॉइंट मधला पोटेन्शियल हे पोटेन्शियोमीटरच्या सहाय्याने मोजू शकतो, नॉट विथ द हेल्प ऑफ व्होल्टमीटर. आणि इंटरनल रेजिस्टन्स आपण केवळ पोटेन्शियोमीटरच्या सहाय्याने मोजू शकतो, नॉट विथ द हेल्प ऑफ व्होल्टमीटर. म्हणून इंटरनल रेजिस्टन्स दॅट कॅन बी मेजर्ड बाय पोटेन्शियोमीटर अँड नॉट बाय द व्होल्टमीटर. व्हेन वी कनेक्ट the voltmeter in a circuit, then it draws some current. That's why the actual potential that gets changed. But when we connect the potentiometer, potentiometer doesn't take any current because it has a infinite resistance. Potentiometer चा resistance infinite असतं, तर voltmeter चा resistance हे finite असतं. दोघांमध्ये distinguish पण विचारला जाऊ शकतो. तर डिस्टिंग्विश पण तुम्ही याच पॉइंटच्या आधारे लिहू शकता किंवा जर ऍडव्हान्टेज विचारलं तर या पद्धतीने लिहाल. पुन्हा एकदा बघा, पोटेन्शियोमीटर इज मोर सेन्सिटिव्ह दॅन व्होल्टमीटर. पोटेन्शियोमीटर कॅन बी यूज्ड टू मेजर पोटेन्शियल डिफरन्स as well as EMF, while voltmeter only measure the potential difference. Accuracy in the measurement of potential difference or EMF by potentiometer is more than voltmeter. Very small value of potential that can be measured only with the help of potentiometer and not with the help of voltmeter. Internal resistance of the cell that can be measured only by the potentiometer and not by the voltmeter. And potentiometer does not draw any current. That's why its accuracy level is more. But voltmeter draws some current. So this is how we have to study the all portion related to the potentiometer. So this is all about the potentiometer.